नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. मराठी भाषेला रोजगार देणारी भाषा बनवणे आवश्यक आहे. सोबतच माय मराठीला घराघरात मनामनात रुजवण्यासाठी प्रत्येकाने आपण काय प्रयत्न करू शकतो याचे आत्मचिंतन केल्यास मराठी भाषा जगातली प्रमुख भाषा म्हणून पुढे येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा सूर आज येथे व्यक्त करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर येथे आज मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त विविध वक्त्यांनी माय मराठीच्या समृद्धीबद्दल आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंचालक प्रवीण टाके होते. यावेळी मराठी भाषेच्या समृद्धी संदर्भात साहित्यक, मराठी भाषा अभ्यासक तथा नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे मराठी विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर अरुण शिंदे यांनी तर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष पत्रकार समीर देशपांडे, उर्दू व इंग्लिश भाषा अभ्यासक इनायत अली शेख यांनी आपले मत प्रदर्शन केले. मराठी भाषेचा गौरव व्हावा, जतन व संवर्धन व्हावे, वर्तमान व भविष्यावर चर्चा व्हावी यासाठी महान साहित्यिक कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. पण मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीला रोजगार देणारी भाषा म्हणून रुजवली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर अरुण शिंदे यांनी व्यक्त करून मराठी टिकवण्यासाठी बोलीभाषा या ज्ञान भाषा झाली पाहिजे, तसेच भाषेमध्ये इतर भाषांचा शिरकाव रोखला गेला पाहिजे, नाहीतर मूळ भाषा नामशेष होतील. मराठीचे वर्तमान आणि भविष्य या संदर्भात संशोधन व्हावे या दृष्टीने मराठी भाषा गौरव दिनाकडे पाहावे, असे ते म्हणाले. मराठी भाषा वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आपण घरातल्या घरात त्यासाठी सुरुवात केली पाहिजे. घरामध्ये पुस्तक, कविता, वृत्तपत्रांचे वाचन झाले पाहिजे, असे मत विभागीय अधिकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे यांनी व्यक्त करून मराठी भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि माझी माय बोली मराठी वाचवण्यासाठी घराघरामध्ये चांगली मराठी कशी बोलता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.